वेलकम बैक फ्रेंड्स, वेलकम टू आरबीसी दी अमेझिंग वर्ल्ड ऑफ बायोलॉजी. मित्रांनो, आपण नवीन टॉपिक सुरू केलेला आहे आणि टॉपिकची फ्लुएन्सी खूप छान पद्धतीने चालू आहे. पहा, आपण टॉपिक मध्ये सुरुवातीला मूवमेंटचे प्रकार पाहिले, म्हणजे टाइप्स ऑफ मूवमेंट्स पाहिले, बरोबर आहे. मग मी लोकोमोशन कडे गेलो. मग मूवमेंट मध्ये मस्क्युलर मूवमेंट हा पार्ट आपण सुरू केलाय. मस्क्युलर मूवमेंट मध्ये तुम्हाला माहिती आहे की 3 प्रकारच्या मूवमेंट आहेत, सॉरी मसल्स आहेत. यामध्ये स्केलेटल मसल हा मूवमेंटशी संबंधित आहे, ज्या व्हॉलंटरी मूवमेंट आहेत. म्हणून आपण स्केलेटल मसल्स पाहतोय. का पाहतोय? कारण स्केलेटल मसल्स एनर्जी प्रोव्हाइड करतात मूवमेंट करत असताना. मग या स्केलेटल मसलचं स्ट्रक्चर पाहत असताना आपण एक्सटर्नल स्ट्रक्चर पाहिलं, इंटरनल स्ट्रक्चर पाहिलं. मग मी काय केलं, बाहेरून आत घेऊन आलो तुम्हाला, बरोबर. आणि आपण मसल फायबरचं स्ट्रक्चर याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलं. मी तुम्हाला वेगवेगळे कन्सेप्ट सांगितले. लक्षात ठेवा, मी जे ग्रीक लॅटिन वर्ड्स लिहून देतो, हे ग्रीक लॅटिन वर्ड्स छान पाठ करायचे आहेत. ते नेहमी येणार आहेत जागोजागी. आणि मी याचं उदाहरण पण देतो. तो वर्ड आला त्याच्याशी संबंधित जे काही वर्ड तुमच्या पूर्ण बायोलॉजीमध्ये आहेत ते मी तिथं सांगणार आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत एका कडेला. मी बोललेलं काय आलं, मसल फायबर मध्ये काय काय पाहिलं आपण. त्याचा मेम्ब्रेन पाहिला, त्याला म्हणलं सार्कोलेमा. त्याचं सायटोप्लाझम पाहिलं, त्याला आपण म्हणलं सार्कोप्लाझम. त्याच्यामध्ये मसल्स मध्ये खूप सारे मायटोकॉन्ड्रिया आहेत, मी त्यांना म्हणलं सार्कोझोम. सोमा किंवा कॉर्पस, जिथं पण शब्द येईल याचा अर्थ आहे बॉडी किंवा स्ट्रक्चर. लक्षात ठेवा बरं का, हा खूप शब्द महत्वाचा आहे. सोमा किंवा कॉर्पस बोथ आर ग्रीक वर्ड्स. सोमा अँड कॉर्पस भरपूर ठिकाणी असं कंस आहे, GK किंवा GR. ठीक आहे, याचा अर्थ दिस इज अ ग्रीक वर्ड. सोमॅटिक सेल्स. सोमा मीन्स बॉडी, ॲटा मीन्स टू हॅव, असणे, बेअर. बॉडीच्या सेल्स आहेत त्यांना सोमॅटिक सेल्स म्हणा. मी बोललेलं कळालं. क्रोमोझोम. क्रोमा मीन्स कलर, सोमा मीन्स बॉडी, कलर्ड बॉडी आहेत म्हणून त्यांना क्रोमोझोम म्हणायचं. मी बोललेलं लक्षात आलं, राईट. कॉर्पसल्स. कॉर्पस मीन्स बॉडी किंवा स्ट्रक्चर. कॉर्पस स्पॉन्जिओझम, कॉर्पस कॅव्हर्नोझम, कॉर्पोरा क्वाड्रिजेमिना. किती सांगू अजून कॉर्पस वरून शब्द, खूप सारे शब्द आहेत. कॉर्पसल्स, CLE, TLE आलं, लहान आकाराचा. ब्लड सेल्स लहान आहेत, त्यांना एक स्ट्रक्चर आणि बॉडी म्हणायचं म्हणून कॉर्पस न म्हणतो कॉर्पसल्स म्हणलं. ऑर्गन्स, सेलच्या ऑर्गन्सला ऑर्गन न म्हणता ऑर्गॅनेले म्हणालं, म्हणून तिथं ऑर्गॅनेले शब्द वापरलाय. मी तुमच्या कन्सेप्ट असं का हा पार्ट मी ठेवणारच नाही, तुम्हाला आपोआप कळेल. आणि माझी गॅरंटी आहे, मी शिकवलं तुम्हाला कळालं, तुम्ही एकदा रीड केलं, तुम्ही एकदा स्वतःला समजावून सांगितलं, 4 महिन्यांनी पण तुम्ही ते टेक्स्ट बुक पुढे घ्या, वाचू नका, आपोआप आठवेल. नाही आठवलं, दिस विल बी माय फेल्युअर, आणि मी फेल होणार नाही याची गॅरंटी. मी बोललेलं काय आलं, लक्ष द्या. आता आपण मसल फायबरचं स्ट्रक्चर बघत असताना त्याच्यामध्ये एक कंडिशन सांगितलं, देअर आर सिलेंड्रिकल स्ट्रक्चर्स कॉल्ड ॲज मायोफायब्रिल्स और मायोफिलामेंट्स. बरोबर आहे. मग या मायोफिलामेंटचं स्ट्रक्चर मी काल सांगितलं, त्यामध्ये तुम्ही काय केलं, सायंटिस्टनं मायक्रोस्कोप खाली ठेवला असा एक मायोफायब्रिल, आणि त्यांना काय कळालं, त्यांच्यात असे पट्टे दिसले, अल्टरनेट डार्क अँड लाईट बँड्स. ठीक आहे. बँड म्हणजे तो नाहीये लग्नातला, बँड म्हणजे ते फ्रेंडशिप वाला बँड. ठीक आहे, जो तुम्हाला कधीच मिळाला नाही. बरोबर आहे का पुरव, जय बजरंग. बर, मग मी तुम्हाला हे म्हणत होतो की ज्यावेळेस सायंटिस्टनं तो मायोफायब्रिल मायक्रोस्कोप खाली ठेवला आणि वरून लाईट सोडली. कसली लाईट? पोलराइज्ड लाईट. व्हॉट इज पोलराइज्ड लाईट? द लाईट इन विच द लाईट रेज आर डायरेक्टेड इन वन. म्हणजे ते असं डिस्पर्शन किंवा रिफ्रॅक्शन ते लाईटचं होत नाही, एका स्ट्रेट लाईननं त्या रेज जातात, त्यांना आपण polarized light म्हणलो. When polarized light was passed down that myofibril, in some region the intensity was the same on the opposite side of that slide, and in some region there was a decrease in the intensity of the light on the opposite side of the slide. पाठ केलेलं नाहीये बरं का. हे तुम्हाला समजल्यानंतर त्या कॉन्फिडन्सनं तुम्ही बोलणार याची मी गॅरंटी देतो. ठीक आहे. मी असं म्हणलं की स्लाइडवर तो मायोफिलामेंट ठेवला, वरून पोलराइज्ड लाईट टाकली, जर जशीच्या तशी इंटेन्सिटी, सेम इंटेन्सिटी अपोजिट साइडला असेल, याचा अर्थ तो बँड लाईट आहे, दोन्ही दिशेनं लाईटची इंटेन्सिटी सेम आहे, म्हणून त्याला म्हणलं आयसो, सेम ट्रॉपिकच्या दिशेनं.
there is the same intensity on the both directions of the slide. That's why that region, that band is called as isotropic band. त्याला तुम्ही काय म्हणले? आयसोट्रोपिक बँड. आणि जिथं थोडासा डार्कर रिजन आहे, जिथं इंटेन्सिटी जरा कमी झाली, त्याला म्हणलं एन आयसोट्रोपिक बँड. एन आयसोट्रोपिक बँडला ए बँड म्हणा, आयसोट्रोपिक बँडला आय बँड म्हणा. मी बोललेलं कळालं? बरोबर. मग सायंटिस्ट म्हणले हे नेमकं असं काय बघूच, काय बघूच. मग त्यांनी अजून थोडंसं झूम केलं. काय केलं? झूम. तुम्हाला माहिती काय कधी कधी झूम करायचं ते. मग झूम केल्यानंतर काय दिसलं पहा. दे कुड ऑब्झर्व द स्ट्रक्चर ऑफ रेड नाही, स्ट्रक्चर ऑफ मायोफिलामेंट और मायोफायब्रिल. मायोफायब्रिलचं स्ट्रक्चर दिसलं त्यांना. असं सिलेंडर दिसलं बघा, सिलेंडर. ठीक आहे. आता हे जे सिलेंडर मी छोटंसं काढतो अगोदर, नंतर मोठंसं काढतो. समजा हे सिलेंडर आहे असं. ठीक. या सिलेंडर मध्ये त्यांना अशा रेषा दिसल्या माणूस, अशा काय दिसल्या? रेषा दिसल्या, रेषा. ठीक आहे. मग मी असा सिलेंडर न काढता काय करतो? 3D मध्ये न काढता 2D मध्ये काढतो. लक्षात ठेवा, ही जी मी ही जी मी डायग्राम काढत आहे ही 2 डायमेन्शनल आहे. इट इज नॉट 3 डायमेन्शनल. ठीक आहे. आता त्यांना काय दिसल्या? अशा स्ट्रेट लाईन्स दिसल्या बाळांनो. हा सिलेंडरचा काही पार्ट काढलाय. दे ऑब्झर्व्ड दी स्ट्रेट लाईन्स. काय पाहिलं बाळांनो त्यांनी? स्ट्रेट लाईन पाहिल्या. कशा? स्ट्रेट लाईन. ठीक आहे. ज्यावेळेस त्यांनी बघितल्या ह्या तर रबर सारख्या आहेत. काय आहेत? रबर सारख्या. आय एम टॉकिंग अबाउट दी स्ट्रक्चर ऑफ मायोफायब्रिल. मायोफायब्रिलचं स्ट्रक्चर बाळांनो बघतोय आपण. मग मायोफायब्रिलचं स्ट्रक्चर बघितलं, काय काय दिसतं तेच बघायचं. बघितलं असं ओढून बघितलं, अरे हे तर दोरीसारखं आहे, इलास्टिक आहे. मग याला त्यांनी एक नाव दिलं बाळांनो. या लाईनला त्यांनी एक नाव दिलं. ते म्हणाले याचं नाव आपण झेड लाईन ठेवू. तुम्ही म्हणाल सर झेड लाईन का? याचं कारण मी नंतर सांगतो, गरज नाहीये. काही शब्दांची प्रोनाउन्सिएशन म्हणजे लॉंग फॉर्मची गरज नाही बरं का. विनाकारण डोक्याला ताप. NCERT तर दिलंच नाही, विचारणार पण कोणी नाही. MBBS ला गेल्यावर ते तुम्हाला आपोआप कळेल. याला काय म्हणायचं? झेड लाईन. का? मला झेड शब्द आवडला म्हणून. त्याचं लॉंग फॉर्म मला सांगता येतो पण मी सांगणार नाही. बरं. मग मला झेड लाईन इथं दिसली, झेड लाईन इथं दिसली, इथं पण झेड लाईन, 3 झेड लाईन मला दिसल्या. ठीक आहे. आता मी काय केलं? अजून थोडंसं नीट पाहिलं. मला काय दिसलं? या झेड लाईन्सवर अशा पद्धतीनं प्रोटीनचे काही फिलामेंट म्हणजे दोरीसारखे स्ट्रक्चर. सो दीज आर दी प्रोटीन फिलामेंट्स. हे काय आहेत बाळांनो? प्रोटीन पासून बनलेले फिलामेंट आहेत. सो झेड लाईन काय आहे? ही एक लाईन आहे. कसली लाईन आहे? झेड लाईन ही एक. मला काय काय दिसलं? सगळ्यात अगोदर मला दिसलं बाळांनो झेड लाईन. व्हॉट इज झेड लाईन? 2021 साठी इट इज अन इलास्टिक फायबर. इट इज अन इलास्टिक फायबर. ही एक दोरी आहे जी रबरासारखी आहे. ती म्हणाल सर एवढं महत्वाचं आहे का? NCERT न दिलंय आणि खूप महत्वाचं आहे. दिस इज हिडन इन्फॉर्मेटिव्ह. दिस वॉज अ रबर लाईक स्ट्रक्चर और इलास्टिक फायबर. आणि या इलास्टिक फायबरला अशा आडव्या अजून काड्या, माचीसच्या काड्या कशा जोडल्यात तशा जोडल्यात. ठीक आहे. मग सायंटिस्टनं बघितलं तर हा एक प्रोटीन आहे. या प्रोटीनला त्यांनी नाव दिलं ऍक्टिन प्रोटीन. काय नाव दिलं बाळांनो? सो दिस वॉज द प्रोटीन कॉल्ड ॲज ऍक्टिन प्रोटीन. म्हणजे झेड लाईन एक नाही, झेड लाईन हे एक इलास्टिक फायबर आहे. या झेड लाईनच्या अवतीभोवती ऍक्टिन नावाचे प्रोटीन आहेत बाळांनो. काय आहे? ऍक्टिन नावाचे प्रोटीन. इकडे सुद्धा मी काढतो अशा पद्धतीनं. ठीक आहे. सो व्हॉट इज झेड लाईन? इट इज इलास्टिक फायबर. म्हणजे झेड लाईनच्या सेंटर मध्ये इकडे पण झेड लाईन, इकडे पण. सो झेड लाईन्स आर बायसेक्टेड, ऍक्टिन फिलामेंट्स आर बायसेक्टेड बाय झेड लाईन असं म्हणता येईल का? पहा ना, ही झेड लाईन आहे की नाही, याच्या दोन्ही बाजूला काय आहेत? ऍक्टिन फिलामेंट आहेत बाळांनो. ठीक आहे. व्हॉट इज ऍक्टिन फिलामेंट? हे प्रोटीनच्या काड्या आहेत. ठीक आहे. ह्या जे दिसतंय ते मी सांगतोय, त्यात काही विशेष असं रॉकेट सायन्स नाहीये. मग तुम्हाला झेड लाईन दिसली, हे एक इलास्टिक फायबर आहे. आणि या झेड लाईनला ऍक्टिन फिलामेंट नावाचे प्रोटीन. ऍक्टिन फिलामेंट. व्हॉट आर ऍक्टिन फिलामेंट्स? दीज आर मेड अप ऑफ प्रोटीन्स. ऍक्टिन प्रोटीन पासून बनलेत म्हणून त्यांना ऍक्टिन प्रोटीन, ऍक्टिन फिलामेंट बनले. ऍक्टिन प्रोटीन्स दे आर अटॅच्ड टू झेड लाईन. अटॅच्ड टू झेड लाईन. झेड लाईनला अटॅच आहेत बाळांनो. आणि अशा पद्धतीने अटॅच आहेत जसं की इकडे जेवढे ऍक्टिनचं अंतर आहे तेवढंच ऍक्टिन, म्हणजे ऍक्टिन फिलामेंट्सला हे बायसेक्ट करतं असं म्हणूया दोन्हीकडच्या बाजूला. हा शब्द अशा पद्धतीने न वापरता आपण दुसऱ्या पद्धतीने वापरू. हा शब्द सध्या विसरून जावं, बायसेक्ट. ठीक आहे. काय काय कळालं सर? आम्हाला झेड लाईन कळाली. ही झेड लाईन म्हणजे हे झेड लाईन आहे. ठीक आहे. म्हणजे या पद्धतीनं अशा पद्धतीनं ऍक्टिन फिलामेंट्स दोन्ही बाजूने असतील इकडं. ठीक आहे. इकडच्या बाजूने असतील.
मी याला स्ट्रेट लाईन मध्ये काढलंय. आता हे ऍक्टिन फिलामेंट हे प्रोटीन आहेत, काड्या आहेत. मग दोन ऍक्टिनच्या मधात तुम्हाला अजून एक गोष्ट दिसणार आहे, अजून एक काडी दिसणार आहे, पण थोडीशी मोठी काडी दिसणार आहे. कसली मोठी? मोठी काडी म्हणजे जाड. जाड म्हणजे बघा एवढी जाड जवळपास. ठीक आहे, ही भरलेली आहे बरं का, अशी पोकळ नाहीये, पण भरलेली काढता येत नाही म्हणून मी काढली नाही. सो बिटवीन टू ऍक्टिन्स, दोन ऍक्टिनच्या मधात तुम्हाला काय दिसणार आहे बाळांनो? अशा जाडजूड फिलामेंट दिसणार आहेत. तुम्ही पाहिलं ह्या सुद्धा प्रोटीन पासून बनलेत. फिलामेंट म्हणजे छोटासा दोरीचा तुकडा किंवा छोटीशी काडी, याला म्हणायचं फिलामेंट. ठीक आहे. झेड लाईन एक इलॅस्टिक फायबर आहे. या इलॅस्टिक फायबरला ऍक्टिन फिलामेंट्स अटॅच आहेत 90 डिग्रीनं. ठीक आहे. दोन ऍक्टिनच्या मधात जाडजूड असे मायोसिन फिलामेंट आहेत. ही कुठली फिलामेंट आहे बाळांनो? ही आहे मायोसिन. ही कुठली आहे? ही आहे ऍक्टिन. मी बोललेलं काय आलं? हा. आता पहा, मी तिसरा शब्द लिहितो इथं. देअर आर सम फिलामेंट्स कॉल्ड ॲज मायोसिन. दीज आर थिक फिलामेंट. पहा कशा आहेत फिलामेंट बाळांनो? थिक फिलामेंट आहेत. मी बोललेलं कळत आहे, फिलामेंट म्हणजे तुकडा. मग तुम्ही मला सर ऍक्टिन थिन आहे का? राईट. ऍक्टिन फिलामेंट जे आहे ना बाळांनो, ही आहे थिन फिलामेंट. आता ऍक्टिनला तुम्ही थिन फिलामेंट म्हणू शकता, मायोसिनला थिक फिलामेंट. लक्षात कसं ठेवायचं? ऍक्टिन, थिन मध्ये टिन पण येते बा, ऍक्टिन, बरोबर आहे. किंवा तुम्ही बघा, मायोसिन मोठं आहे म्हणून जाडजूड, मायोसिन मोठा आहे म्हणून जाडजूड, ऍक्टिन लहान आहे म्हणून. सो झेड लाईन इट इज अ इलॅस्टिक फायबर. टू धिस झेड लाईन ॲट परपेंडिक्युलर or 90 डिग्री अँगल ॲट सम प्लेसेस, तिथं ऍक्टिन फिलामेंट अटॅच आहेत. बिटवीन टू ऍक्टिन्स देअर आर मायोसिन फिलामेंट. मायोसिन फिलामेंट दोन ऍक्टिनच्या मधात आहेत आणि या थिक आहेत. तुम्ही म्हणाल सर ह्या काय हवेत ठेवलेत का? नाही, या हवेत ठेवले नाहीत. तुम्ही जर नीट पाहिलं तर मायोसिन फिलामेंटच्या सेंटरला अशी एक लाईन भेटणार आहे. हिचं नाव म्हणायचं बाळांनो यम लाईन. काय म्हणायचं? यम लाईन. व्हॉट इज यम लाईन? यम लाईन इज दॅट लाईन टू विच मायोसिन फिलामेंट्स आर अटॅच्ड. यम लाईन ही अशी लाईन आहे किंवा असा मेम्ब्रेन आहे किंवा असा पडदा आहे, तो असा पूर्ण असतो बरं का. म्हणजे इथं पण यम लाईन भेटणार आहे तुम्हाला बाळांनो. ठीक आहे. यम लाईन काय आहे? इट इज अ मेम्ब्रेन और पडदा टू विच मायोसिन फिलामेंट्स आर अटॅच्ड. मी बोललेलं लक्षात आलं? म्हणजे ही एक मायोसिन फिलामेंट असं. मी बोललेलं काय आलं? हा. अजून एकदा सांगतो, लक्ष द्या, रिवाइज करतोय. ज्यांना वाटतंय मला खूप येतंय त्या 150 शाण्यांनी जे लक्ष द्यायचं, माझी गॅरंटी आहे तुम्हाला नवीन गोष्टी करणार आहेत. यम झेड लाईन कळाली? झेड लाईन इलॅस्टिक फायबर. ऍक्टिन फिलामेंट प्रोटीन पासून बनलेले माचिसच्या काडीसारखे आकाराचे स्ट्रक्चर, हे ऍक्टिन फिलामेंटला अटॅच आहेत. दोन ऍक्टिनच्या मधात ऍक्टिन, ऍक्टिन थिन आहे, एक जाडजूड अशी माझ्यासारखीच मायोसिन फिलामेंट आहे आणि ऍक्टिन फिलामेंट राजू सरांसारखी आहे, बरोबर आहे की नाही? हा. तर ही मायोसिन फिलामेंट, ही मायोसिन फिलामेंट ला सेंटरला कोण आहे? यम लाईन आहे. कोण आहे? यम लाईन आहे. बरं, इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो बाळांनो. जे पण काही मसल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे ते दोन झेड लाईनच्या मदत होणार आहे. या दोन झेड लाईनच्या मदत, या दोन झेड लाईनच्या मदत. कसं ते थोड्या वेळात सांगतो. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट पहा, जर तुम्ही मायोसिन फिलामेंटची जाडी पाहिली, थिकनेस, इफ यू सी द थिकनेस ऑफ मायोसिन फिलामेंट, इट इज 150 अँगस्ट्रॉंग युनिट. किती आहे? 150 अँगस्ट्रॉंग युनिट. आणि ऍक्टिनची जर पाहिली तर इट इज 70 अँगस्ट्रॉंग युनिट. आउट ऑफ सिलेबस आहे आणि कधीच विचारणार नाहीत नीटमध्ये. मग तरी पण लिहून दिले का? तुम्हाला बरं वाटतं आउट ऑफ सिलेबस शिकवलं, बरोबर आहे. शिकवायला मी खूप सारं शिकवू शकतो. MBBS डॉक्टर जे तुम्ही होणार आहात, पण विनाकारण बाहेरच्या गोष्टी लक्षात ठेवू नका. हे तुम्हाला गरजेचं आहे म्हणून मी सांगितलं. विचार करा बाळांनो, इथं असं जाडजूड थिक फिलामेंट आहे आणि इथं पातळ थिन फिलामेंट आहे. आता असा मायोफायब्रिल इथून जर लाईट पाठवली, इथून जर लाईट पाठवली तर मला सांगा डार्क एरिया आणि लाईट एरिया कुठं दिसेल? मी सांगतो, तुम्ही सांगू नका. पहा, ही आहे तुमची झेड लाईन. या झेड लाईनला इथून एवढा रिजन पहा जिथं मायोसिनचा संबंध आला नाही, हा एरिया. म्हणजे बघा, दिस मच पार्ट, हा जो पार्ट आहे की नाही बाळांनो, याच्यामध्ये फक्त ऍक्टिन फिलामेंटचा काही पार्ट आहे आणि झेड लाईन आहे सेंटरला. ठीक आहे. इथून जर लाईट पाठवली तर हा जाडजूड फिलामेंट आहेत, त्यामुळे इथला एरिया जाड दिसेल, थिक फिलामेंट आहेत ना. आता तुम्हाला इथं डिस्टन्स जरी दिसत असेल, प्रॅक्टिकली एवढं डिस्टन्स नाही आहे तिथं. म्हणून या एरियामध्ये मायोसिन फिलामेंट जिथं आहे तिथला एरिया, तिथं डेन्सिटी ऑफ द फायबर्स जास्त असेल, कारण त्यांची थिकनेस पण जास्त आहे. म्हणून हा जो रिजन आहे ना बाळांनो,
वर लिहितो इथं यम लाईन, ही तुमची यम लाईन वर लिहितो. हा जो रिजन आहे ना बाळांनो, हा मला सांगा, हा रिजन हा आणि हा रिजन या दोन्ही पैकी डार्क रिजन कुठला असेल आणि लाईट रिजन कुठला असेल? इमॅजिन केलं? हा, उत्तरच मी सांगतो. These myosin filaments in this region, thick myosin filaments are present. Along with those thick myosin filaments, there is some part of actin filaments. That's why this area is dark region or dark band. और तुम्ही याला म्हणणार आहात अनआयसोट्रोपिक बँड, आय बँड. का? कारण इथून लाईट पास केली तर इंटेन्सिटी कमी होईल त्या दिशेनं. आणि या रिजन मध्ये तुम्ही म्हणाल लाईट बँड, किंवाच यालाच दुसरं नाव तुम्ही द्याल आय बँड. आय म्हणजे आयसोट्रोपिक बँड. पाठ करायची गरज नाहीये बाळांनो, आणि मी कधीच पाठ करा म्हणणार नाही. पाठ करायला करणारी पोरे MBBS ला जाऊ शकत नाही. काही ठिकाणी पाठ करायचं आहे, काही ठिकाणी झुलॉजीमध्ये पण, काही ठिकाणी बॉटनीमध्ये पण सगळ्याच गोष्टी नाही. ठीक आहे. काय काय कळालं? सर आम्हाला झेड लाईन कळाली, इलास्टिक फायबर आहे. सर आम्हाला ॲक्टिन फिलामेंट कळाले, त्याला फिलामेंट अटॅच आहे झेड लाईनला. ठीक आहे. मग मायोसिन फिलामेंट कळाली, थिक फिलामेंट आहे. ॲट द सेंटर ऑफ मायोसिन फिलामेंट यम लाईन इज देअर. यम लाईन इज अ फायब्रस मेम्ब्रेन. बरं का बाळांनो, इथं लिहितो चौथा, यम लाईन इज अ फायब्रस मेम्ब्रेन. फायब्रस मेम्ब्रेन 2021 साठी हिडन इन्फॉर्मेटिव्ह. गेल्या वर्षी भरपूर जणांनी लाईन वाचली एनसीईआरटीतली, लक्ष गेलं नाही. V/H MCQ आहे तो, मी बोललेलं कळालं. हा, अजून काय कळालं तुम्हाला? सर आम्हाला लाईट बँड आणि डार्क बँड कळालं. हे लिहिलं का? हा, मी पुसणार आहे. आता मला सांगा बाळांनो, लाईट बँड मध्ये कोण कोण दिसतं? सर लाईट बँड मध्ये आम्हाला फक्त ॲक्टिन फिलामेंट दिसायलेत. झेड लाईन सोडून द्या थोड्या वेळासाठी, झेड लाईन तर आहेच. सो इफ यू आर आस्क्ड अबाउट आय बँड, आय बँडचा अर्थ आहे आयसोट्रोपिक बँड, याचा अर्थ आहे लाईट बँड. कशापासून बनलाय? ओनली अँड ओनली थिन फिलामेंट्स आर देअर. ओनली थिन फिलामेंट्स म्हणजेच ॲक्टिन फिलामेंट्स आहेत बाळा तिथं. मी बोललेलं का आलं. सो दिस इज युअर लाईट बँड, इट हॅज ओनली ॲक्टिन फिलामेंट. ठीक आहे. मग तुम्हाला जर विचारलं ए बँड कशापासून बनलाय, ठीक आहे, या ए बँडच्या मध्ये तुम्हाला काय दिसणार आहेत? सर मायोसिन फिलामेंट दिसणार आहेत. काय दिसणार आहेत? मायोसिन प्लस सम पार्ट ऑफ ॲक्टिन्स पण दिसणार आहेत. मी बोललेलं कळालं का? म्हणजे काही ॲक्टिनचा पार्ट पण येतोय बाळांनो. ठीक आहे, डार्क रिजन मध्ये किंवा ए बँड मध्ये. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे बाळांनो, काय तुम्ही हा जर ए बँड पाहिला का नाही, ए बँड, हे बघा हा ए बँड. या ए बँड मध्ये ही जी यम लाईन आहे का नाही, यम लाईन यम लाईन नाही, मायोसिन फिलामेंट. या मायोसिन फिलामेंटचा हा पार्ट पहा, म्हणजे हा पार्ट पाहू नका बरं का. एवढा पार्ट जो डार्क केलाय ना, डार्क, या पार्टला जर सोडलं, सो द पार्ट ऑफ मायोसिन फिलामेंट नॉट ओव्हरलॅप्ड बाय ॲक्टिन फिलामेंट्स. लक्ष देऊन ऐका वाक्य काय. अ पार्ट ऑफ मायोसिन फिलामेंट, मायोसिन पूर्ण आहे, पण मायोसिनचा असाच पार्ट जो ॲक्टिननं ओव्हरलॅप केला नाही, त्याला आपण म्हणणार आहोत एच झोन. झोन म्हणजे एरिया. ठीक आहे. मी काय म्हणलं, नवीन एक शब्द सांगितला, एच झोन. तुम्ही म्हणाल सर काय एच म्हणायचं, मी ते सांगणार आहे. हे कन्सेप्च्युअली गरजेचं आहे म्हणून मी सांगणार आहे. पहा, या रिजन मध्ये पूर्ण डार्क बँड मध्ये तुम्हाला हा रिजन पूर्ण डार्क दिसेल, त्यातल्या त्यात हा रिजन जरा जास्त डार्क दिसेल. का बरं? कारण इथं मायोसिन बरोबर ॲक्टिन पण आहे. ठीक आहे. पण या डार्क रिजन मध्ये हा मधला एच झोन थोडासा कंपॅरेटिव्हली लाईट दिसेल. डार्क बँड मध्ये कंपॅरेटिव्हली सेंटरला थोडासा ब्राईट दिसणारा जो आहे तो एच झोन आहे. व्हॉट इज एच झोन? एच झोन इज द एरिया ऑफ काय? मायोसिन फिलामेंट. एरिया ऑफ मायोसिन not overlapped by actins. ॲक्टिन ओव्हरलॅप केलेला नाही. म्हणजे हा रिजन ओव्हरलॅप केलाय बघा, ह्या वरच्या ॲक्टिन आहे, खालच्या ॲक्टिन. हा रिजन जो आहे मायोसिनचा असा आहे जिथं मायोसिनला ॲक्टिन ओव्हरलॅप केलेलं नाही. ओव्हरलॅप म्हणजे एकावर एक असं राहणं. मी बोललेलं का आलं. म्हणजे डार्क रिजन मध्ये हा सेंटरचा पार्ट थोडासा कंपॅरेटिव्हली लाईट दिसतो. लाईट रिजन एवढा लाईट नाही, पण त्याच्यापेक्षा थोडासा, म्हणजे डार्क पेक्षा थोडासा लाईट, म्हणून याला एच झोन. एच का बरं म्हणलंय? एच स्टँड्स फॉर हेलार. एच स्टँड्स फॉर हेलार. हेलाचा शब्दशः ग्रीक अर्थ आहे ब्राईट. हेलाचा अर्थ आहे ब्राईट. द पार्ट ऑफ डार्क बँड
विच इज स्लाइटली ब्राईट. काय म्हणलं मी, डार्क बँडचा पार्ट जो थोडासा ब्राईट आहे, लाईट बँड एवढा ब्राईट नाही बरं का. पण का बरं एवढा ब्राईट आहे, कारण एक तर इथं मायोसिन प्लस सम पार्ट ऑफ ऍक्टिन आहे आणि इथं फक्त मायोसिन आहे, ऍक्टिन नाही, म्हणून कम्पॅरेटिव्हली हा रिजन जो आहे म्हणजे मधातला याची झोन हा डार्कर पेक्षा थोडासा ब्राईट आहे. हेलारचा अर्थ आहे ब्राईट. तुमच्याकडे जर 4 व्हीलर किंवा 2 व्हीलर असेल, तुमच्या गाडीला बल्ब असतात ना पुढं फोकस, जर तुम्ही मेकॅनिकला विचारलं ना कुठल्या कंपनीचे बल्ब चांगले, तर हेला कंपनीचं घ्या म्हणतो तो. कुठलं, हेला. हेला शब्दाचा ग्रीक अर्थ आहे ब्राईट. त्यानं ब्राईट प्रकाश देतात म्हणून हेला नाव ठेवलंय. मी बोललेलं काय आलं. सो हेलार रिजन किंवा एच रिजन कुणाला म्हणायचं, इट इज द रिजन ऑफ मायोसिन फिलामेंट नॉट ओव्हरलॅप्ड बाय ऍक्टिन्स. मी बोललेलं काय आलं, हा डार्क बँडचाच पार्ट आहे पण थोडासा ब्राईट आहे म्हणून याला एच झोन किंवा हेलार झोन म्हणले. मी बोललेलं काय आलं. सो एच झोन इट इज द एरिया ऑफ मायोसिन नॉट ओव्हरलॅप्ड बाय ऍक्टिन्स. इथपर्यंत काय आलं. आता इथं वेगवेगळे रिजन्स संपले. आता एक इंटरेस्टिंग गोष्ट, तुमची मसल कॉन्ट्रॅक्ट होते म्हणजे कोण कॉन्ट्रॅक्ट होतं, सर मसलमध्ये असलेले मसल बंडल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतील, बरोबर आहे. मसल बंडल कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे कोण होईल, मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट होतील. मसल फायबर्स कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे कोण होईल, सर मायोफायब्रिल्स कॉन्ट्रॅक्ट होत असतील. मायोफायब्रिल्स कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे कोण होतं, द एरिया बिटवीन 2 झेड लाईन्स, 2 सक्सेसिव्ह झेड लाईन हा कॉन्ट्रॅक्ट होत असतो. मी काय म्हणलं, द स्मॉलेस्ट स्ट्रक्चर of a muscle which will undergo contraction is the area between 2 successive Z lines. मी बोललेलं कळालं का, काय म्हणलं मी बाळांनो, the smallest structure of muscle, the smallest structure which will undergo contraction, undergoing contraction, that structure it is present between 2 successive Z lines. 2 शेजारच्या झेड लाईन मध्ये कॉन्ट्रॅक्शन होतं म्हणजे याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल, ह्याच्यामध्ये, अशा एका मायोफायब्रिलच्या सगळ्याच 2 झेड लाईन्स मध्ये कॉन्ट्रॅक्शन होईल म्हणजेच मायोफायब्रिल कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच मसल फायबर कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच मसल बंडल कॉन्ट्रॅक्ट होईल, म्हणजेच मसल कॉन्ट्रॅक्ट होईल. मी बोललेलं काय आलं. सो द स्मॉलेस्ट युनिट ऑफ कॉन्ट्रॅक्शन काय आहे, द एरिया बिटवीन 2 झेड लाईन्स. ह्या एरियाला आपण म्हणणार आहोत बाळांनो, हे लिहिलं का मी, शब्द पुसून टाकतो, दॅट एरिया बिटवीन सक्सेसिव्ह झेड लाईन्स इज कॉल्ड ॲज सार्कोमियर. काय म्हणायचं बाळांनो, सार्कोमियर. शब्द बघा काय आहे, शब्द तुमचा सार्कोमियर. कसा शब्द तयार झालाय पहा, सार्को मीन्स मसल, मेअर म्हणजे सिंगल युनिट. आज तुमच्याकडे असतं ना केमिस्ट्रीमध्ये पॉलिमर, मोनोमर, ग्लुकोज इज अ मोनोमर, स्टार्च इज अ पॉलिमर, आहे की नाही. हा, मेअर म्हणजे तुकडा, मोनो मीन्स एक, सिंगल युनिट इज अ मोनोमर, आणि खूप सारी युनिट जोडा पॉलिमर. मी बोललेलं काय आलं, तसंच आहे मसलचा सगळ्यात लहान तुकडा जो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे त्याला म्हणा मसलचा तुकडा, सार्कोमेअर. व्हॉट इज अ सार्कोमेअर हियर, it is the smallest structure of the muscle which will undergo contraction is called as sarcomere. शब्द पाठ करायचे नाही, सार्कोमेअर सार्कोमेअर का म्हणले ते पण माहित पाहिजे. का बरं, कन्सेप्च्युअली साऊंड होता तुम्ही, म्हणजे तुम्हाला ॲम्बिग्युइटी वाढणार. एक्झाम फायनल एक्झाम मध्ये गेल्या वर्षी असे भरपूर जण असतील, 2 शब्दामध्ये तुम्हाला डाऊट असेल, 2. तुम्हाला सर तुम्हाला कसं माहित, मी पण रिपीटर होतो मला माहिती आहे. आणि या डाऊटमुळे काही जण 300च्या खाली आले असतील, काही जण 300 वर अडकले असतील, काही जण 320 वर अडकले असतील. मी बोललेलं काय आलं, तुम्हाला परफेक्शन माहित पाहिजे, एकदम पिन पॉइंट उत्तर माहित पाहिजे. पेपर कसा सोडवायचा हा पण मी सांगणार आहे, ठीक आहे. पेपरमध्ये 4 प्रकारचे क्वेश्चन्स असतात, प्रत्येक क्वेश्चनला कसं डील करायचं हे पण मी सांगणार आहे. आणि तुमच्या पेपरमध्ये 10 मिनिट कसे वाचवायचे हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. मी बोललेलं काय आलं, 3 गोष्टी सांगणार आहे मी. काय, पेपर कसा तयार होतो, याच्यामध्ये किती प्रकारचे क्वेश्चन्स असतात. दुसरं, प्रत्येक क्वेश्चन सोडवायचा कसा. तिसरं, तुमचे 10 मिनिट मी वाचवणार आहे. तुम्ही म्हणाल सर आमचे 10 मिनिट कसे वाचवणार, मी बोलतोय ते लक्षात घ्या बाळांनो. मी तुम्हाला 3ही गोष्टी सांगणार, 10 मिनिट कसे वाचवायचे, बायोलॉजी नाही,
पूर्ण पेपरमध्ये तुम्ही 10 मिनिट कसे लॉस करता हे पण मी सांगेल, तुमचे 10 मिनिटं वाचवायचे कसे हे पण मी सांगेल, मग तुमचा पेपरचे 4 प्रकारचे क्वेश्चन ते कसे डील करायचे तेही मी सांगेल. मी बोललेलं काय आलं राईट, कसं सांगेल नंतर हळूहळू. तुम्हाला काय आलं व्हॉट इज सार्कोमेअर, मी बोललेलं काय आलं. आता मसल्स कॉन्ट्रॅक्शनमध्ये कशा पद्धतीनं पुढचा पार्ट भाग घेतो हे कळाल. काय काय शिकवलं मी तुम्हाला, मसल फायबर शिकवला, मायोफायब्रिल शिकवलं, मायोफायब्रिलमध्ये झेड लाईन सांगितली, झेड लाईन इलास्टिक फायबर आहे म्हणलं. या झेड लाईनला ऍक्टिन फिलामेंट नावाचे थिन फिलामेंट अटॅच आहेत, बरोबर आहे. 2 ऍक्टिनच्या मधात मायोसिन नावाचे एक फिलामेंट आहे, माझ्यासारखी ऍक्टिन राजू सर सारखी, बरोबर. मग हे मायोसिन फिलामेंट आणि ऍक्टिन फिलामेंट अशी अरेंजमेंट आहे. मायोसिन फिलामेंटला अशा सेंटरला कोण आहे, सेंटरला आहे तुमची यम लाईन, ठीक आहे. मग समजा नाही, झेड लाईन इज इलास्टिक फायबर, यम लाईन इज फायब्रस मेम्ब्रेन, मी बोलले लक्षात आलं. बर, पुन्हा मी तुम्हाला सांगितलं एच झोन. एच झोन काय आहे, डार्क बँड आणि लाईट बँड पण सांगितलं. डार्क बँड इट इज द एरिया वेअर मायोसिन फिलामेंट्स आर प्रेझेंट अलॉंग विथ मायोसिन देयर आर सम पार्ट ऑफ ऍक्टिन्स. What is light band or I band? I band is the region where only actin filaments are present. मी बोललेलं एच झोन, हेलार झोन, हेलार म्हणजे ब्राइट एरिया ऑफ अ डार्क रिजन, डार्क बँड विच इज स्लाइटली लाईट. का बरं, ऍक्च्युली तो असा एरिया आहे जिथं मायोसिनचा एरिया जिथे ऍक्टिन नाहीयेत. द एरिया ऑफ अ मायोसिन आर नॉट ओव्हरलॅप्ड बाय ऍक्टिन्स. पाठ करायचं नाहीये बाळ, विचारा सरळ समजा काय एच झोन. ऍक्च्युली एच झोन मायोसिनचा एरियाचा झोन आहे किंवा डार्क बँडचा झोन आहे जिथं ऍक्टिन नाहीयेत. किती सोपं आहे, समजून सांगा स्वतःला, ठीक आहे. सार्कोमेअर इट इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ मसल विच विल अंडरगो कॉन्ट्रॅक्शन. पहा, तुम्हाला युनिट हा शब्द 2 ठिकाणी येणार आहे. जर तुम्हाला स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल विचारलं तर त्याला उत्तर आहे मसल फायबर. आणि जर स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ मसल कॉन्ट्रॅक्शन विचारलं तर त्याचं उत्तर आहे सार्कोमेअर. पहा, मसल कॉन्ट्रॅक्शन शब्द आहे का मसल शब्द आहे याच्यावर उत्तर कळतं बाळांनो. मी बोललेले एक एक शब्द छान लिहून घ्या, माझ्या भाषेत लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला 1-1.5 महिन्यांनी जरी तुम्ही लेक्चर पाहिलं तरी तुम्हाला नोट्स पाहिले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. छान लिहून घ्या. पुढचं लेक्चर लगेच बघूया आपण. आता एक्झॅक्ट आपण पुढचा पार्ट काय पाहणार आहोत पहा. मसल्स तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट करायच्या आहेत मुवमेंट करण्यासाठी, बरोबर आहे की नाही. मग मी तुम्हाला सांगितलं की मसल कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे त्याच्यातलं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट, स्मॉलेस्ट पार्ट तो सार्कोमियर कॉन्ट्रॅक्ट होतो, ठीक आहे. आता मग हा सार्कोमियर कसा कॉन्ट्रॅक्ट होतो हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला पाहावं लागेल स्ट्रक्चर ऑफ दोज पार्ट्स प्रेझेंट इन द सार्कोमियर. मग सार्कोमियर मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला दिसणार आहेत प्रोटीन्स, बरोबर आहे. हेच प्रोटीन आहेत सार्कोमियर मध्ये, ते त्या सार्कोमियरला कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत. पहा, या प्रोटीन्सला मी म्हणणार आहे कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. शब्द खूप महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. मी कन्सेप्ट सांगत असतो, मी उगाच भंपक गोष्टी सांगणार नाही तुम्हाला. मी काय म्हटलं बाळांनो, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. काय कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. तुम्ही म्हणाल सर काय याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन मध्ये शब्द, मी सांगतो ना, मी आता सांगितल्यावर तुम्हाला कळेल काय. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन नेव्हर गेट कॉन्ट्रॅक्टेड. ते स्वतः कधीच कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. पहा मी काय म्हणतोय, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन स्वतः कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत. कॉन्ट्रॅक्ट होणे म्हणजे छोटं होणे, शॉर्टन होणे. तुम्ही म्हणाल सर असं कसं म्हणायलात तुम्ही, मग मसल कशी कॉन्ट्रॅक्ट होते, मी सांगतो ना तुम्हाला. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स आर दोज प्रोटीन which never get contracted but they contract the myofibril. मायोफायब्रिल कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजेच नंतर मसल फायबर. कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स कोणाला म्हणायचं बाळांनो, लक्षात घ्या. ऍक्टिन अँड मायोसिन टुगेदरली नोन ॲज कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. लक्षात ठेवा, ड्युरिंग मसल कॉन्ट्रॅक्शन देर इज अ नो चेंज. काय, देर इज अ नो चेंज in the length of actin and myosin. मसल कॉन्ट्रॅक्ट होत असताना ऍक्टिन आणि मायोसिन स्वतःची लेंथ चेंज करणार नाही. मग तरी सुद्धा ते ऍक्टिन आणि मायोसिन त्या मायोफायब्रिलला कॉन्ट्रॅक्ट करणार आहेत, म्हणून त्यांना कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन म्हणलंय, कॉन्ट्रॅक्टिंग प्रोटीन नाही.
कॉन्ट्रॅक्टिंग म्हणले असतं तर स्वतःच आकूड लांब होणे, कॉन्ट्रॅक्टाईल म्हणजे त्या स्ट्रक्चरला लांब आकूड करणे. मी बोललेलं लक्षात आलं का बाळांनो? राईट. म्हणजे थोडक्यात कसं आहे, हे स्वतः प्लेयर नाहीत, हे कोच आहेत. कोच काम करून घेतात, स्वतः काम करत नाहीत. तसं आहे, हे स्वतः कॉन्ट्रॅक्ट होत नाहीत, त्या स्ट्रक्चरला कॉन्ट्रॅक्ट करतात. कसं तेच मी शिकवणार आहे. बेसिक कन्सेप्ट काय? कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स ऍक्टिन अँड मायोसिन, they do not change their length during the process of contraction, but they change the length of myofibril. मी बोलले लक्षात आलं? व्हेरी गुड. आता पहा पुढचा कन्सेप्ट मी सांगतो. काय कन्सेप्ट आहे त्यासाठी मी तो मगाचा जो चित्र होतं ना तुमचं, कुठलं, हा तुमची झेड लाईन, ठीक आहे, आणि ही पण तुमची झेड लाईन. लक्ष देऊ नाही का बाळांनो? मी छान कन्सेप्ट सांगतोय. हे तुमचे ऍक्टिन फिलामेंट आहेत. हे कुठले आहेत? ऍक्टिन फिलामेंट आहेत. आणि या ऍक्टिन मध्ये काय करतो, जरा थोडंसं मोठंच डायग्राम काढतो. लक्ष देऊ नाही का? मी खूप भारी कन्सेप्ट सांगतोय. जे 150 नाही, ज्यांना वाटतं जास्त येते त्यांनी तर जास्त लक्ष द्या. हा झेड लाईन, ही एक झेड लाईन, आणि मी काय केलं, 3च ऍक्टिन फिलामेंट काढतो, अशा 3. सो दिज आर ऍक्टिन फिलामेंट. इकडे पण ऍक्टिन फिलामेंट अशा 3 काढल्या मी. ओके. मग आता मी काय केलं बाळांनो, मी मायोसिन फिलामेंट आता डायरेक्ट काढत असताना समजा ही तुमची मायोसिन फिलामेंट आहे, ठीक आहे. दिस इज युअर मायोसिन फिलामेंट. मी आता कलर चेंज करत बसत नाही, ठीक आहे. ओके. आता ही मायोसिन फिलामेंट जी आहे ना, हिचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने नाहीये. मायोसिन फिलामेंट मधून असे काही पार्ट बाहेर येतात बाळांनो, असे काही पार्ट असं डोकं बाहेर काढल्यासारखे येतात, ठीक आहे. हे काय आहे मी शिकवणार आहे, ठीक आहे. सो दिस इज ऍक्च्युअली द स्ट्रक्चर ऑफ, सॉरी असं नाही आहे, हे असं आहे. नीट तुम्ही पण छान स्ट्रक्चर काढा बाळांनो. काय आहे पहा. सो अशा पद्धतीनं काही स्ट्रक्चर आहेत. मी खालचं काढत नाही, मी मुद्दाम एकच काढलं. सो दिस इज ऍक्टिन फिलामेंट अँड दिस होल स्ट्रक्चर इज मायोसिन. मी बोललेलं काय आलं, म्हणजे मायोसिनला अशी पट्टेंवर असे आलेले डोके आहेत. लक्षात आलं? आता होतं काय, होतं असं की मसल कॉन्ट्रॅक्ट होत असते. म्हणजे काय? मायोफायब्रिल कॉन्ट्रॅक्ट होतं. मायोफायब्रिल कॉन्ट्रॅक्ट होतं म्हणजे काय? हे ऍक्टिन आणि मायोसिन काय करतात, इतरांना असं ओढतात. म्हणजे काय होतं पहा, these myosin filament they pull these actins inside. काय म्हणलं बाळांनो? काय वाक्य आहे लक्ष देऊ नाही का? मायोसिन काय करतं? पुल करतं, ओढतं. पुल दी ऍक्टिन्स, पुल दी ऍक्टिन्स इनवर्ड्स. काय? इनवर्ड्स. इनवर्ड म्हणजे आतल्या दिशेने. म्हणजे हे काय करत जातं, हे बाळांनो हे या दिशेने ओढतात, हे या दिशेने ओढतात, ठीक आहे. हे या दिशेने ओढतात, हे या दिशेने. म्हणजे थोड्या वेळासाठी जर अशा पद्धतीने गृहीत धरलं तरी अशा या आतल्या बाजूनं. म्हणजे काय होईल बाळांनो, ही झेड लाईन इकडं पुल होईल, ही झेड लाईन इकडं पुल होईल. मी बोललेलं काय आलं, म्हणजे हा जो तुमचा सार्कोमेअर आहे, हा एवढा, तो नंतर समजा इथं झेड लाईन आली, इथं झेड लाईन आली, तुमचा सार्कोमेअर काय होईल, छोटा होईल. याचा अर्थ काय? हे स्वतःची लेंथ चेंज करणार नाहीत, हे पण चेंज करणार नाही, पण ही इलॅस्टिक फायबर आहे. इलास्टिक फायबर असल्यामुळं हे आतमध्ये ओढलं जातं, रबरासारखं आहे ना. यू कॅन पुल इट इनवर्ड, ह्याला आतमध्ये ओढलं जातं. म्हणून मी म्हणलं होतं महत्वाचं आहे, झेड लाईन इज इलॅस्टिक फायबर. मी बोललेलं का आलं. सो ड्युरिंग मसल कॉन्ट्रॅक्शन, बेसिक सांगतोय नंतर डिटेलकडे जातो. काय होतं, दीज मायोसिन फिलामेंट पुल ऍक्टिन फिलामेंट्स इनवर्ड्स. ऍक्टिन फिलामेंट ओढतात म्हणजे इमॅजिन करा लोखंडाचा आहे हे आणि याला ओढायला लागले. ह्याची लेंथ चेंज होईल का? नाही. पण हे आहे इलॅस्टिक म्हणून ह्याला ओढू शकतो आपण याला. मी बोललेलं काय आलं, राईट. वाक्य काय आहे, मायोसिन पुल दी, मायोसिन फिलामेंट पुल्स दी ऍक्टिन इनवर्ड्स. इनवर्ड करतात म्हणजे काय, हा तुमचा ऍक्च्युअली एच झोन आहे. पुल इनवर्ड्स म्हणजे इनवर्डचा अर्थ आहे टुवर्ड्स एच झोन. काय? टुवर्ड्स एच झोन. मी बोललेलं काय आलं, एच झोन कडे ओढलं जातं. एच झोन म्हणा किंवा तुम्ही म्हणा हा तुमचा डार्क बँड, ते नंतर सांगतो. बेसिक कन्सेप्ट काय आला, actins are pulled towards inwards or pulled towards H zone by myosin. मायोसिन स्वतः काही घालत नाहीत, फक्त ऍक्टिनला असे ओढतात. मी बोललेलं काय आलं ते मला सर नाहीच कळालं. आता हे कळण्यासाठी आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन म्हणजेच ऍक्टिन्स अँड मायोसिन. पहा, कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन, ऍक्टिन, मायोसिन ते स्वतः कॉन्ट्रॅक्ट होतात का? नाही, ते कॉन्ट्रॅक्ट करतात. कुणाला? मायोफायब्रिलला. त्यासाठी तुम्हाला हे इलॅस्टिक फायबर असणं गरजेचं आहे. म्हणून एनसीईआरटी हे गूढ रहस्य आहे.
त्याला आम्ही डिकोड बिकोड करत नाही, आम्ही त्याचं पार पोस्टमार्टम केलेलं आहे. मी बोललेलं कळालं का बाळांनो? हा चित्र काढ आहे. लगेच आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन्स. बाळांनो तुमच्या नोट्स आज तुम्हाला अपलोड होतील. नोट्स रेडी आहेत, पण माझं काय, मी तुम्हाला नोट्स दिलं की तुमच्यापैकी काही बहादर नोट्सच वाचतील, पुन्हा लेक्चर बघणार नाहीत, असं करू नका. ठीक आहे. तुमचा परफेक्ट अभ्यास कधी होईल? तुम्ही लेक्चर पहा, मी सांगतो त्या पद्धतीने अभ्यास करा. बाळांनो लक्ष द्या. लेक्चर पहा, लेक्चर पाहिलं सोबत नोट्स काढा. ठीक आहे. आता लेक्चर पाहून नोट्स काढायला 50 मिनिट्स लागतात. पुढच्या 10 मिनिटात त्या नोट्स रीड करा, क्लास नोट्स, आणि मला पण लगेच व्हॉट्सअप करा. या क्लास नोट्स काढल्याच्या 2 फायदा आहेत. एक, तुमचं रिव्हिजन झालं पहिलं. दुसरं, लेक्चरमध्ये बघत असताना काही चुकीचं तर लिहिलं नाही ना हे कळेल. ठीक आहे. आता पुढच्या 10 मिनिटात त्या नोट्स ज्या लिहिलेत, जे काही तुम्ही लेक्चरमध्ये पाहिलात ते स्वतःला शिकवायचं आहे. जसं मी तुम्हाला शिकवतो तसंच तुम्हाला मॅक्झिमम 10 मिनिट लागतील बाळांनो. लेक्चर पाहून नोट्स काढायला 50 मिनिट, त्या नोट्स ज्या रीड करायला 10 मिनिट, 60 मिनिट, या नोट्स तुम्हाला रिवाइज करून स्वतःला शिकवायला पुढचे 10 मिनिट, 70 मिनिट. पुढच्या 10 मिनिटात तोच पार्ट NCERT मधून वाचा 80 मिनिट, आणि वेळ मिळाला तर 2 दिवसाला 3 दिवसाला त्या पार्टवरचे एक MCQचं कुठलंही छान पुस्तक घ्या जे NCERT बेस्ड असेल, त्यातनं MCQ सोडवा. पाहणं तुमच्यापैकी खूप सारे जण 300च्या पुढं असतील, काही जण 250च्या पुढं, काही 200च्या पुढं. तुमच्यापैकी खूप सारे जण जे जास्त मार्क घेऊन आहेत त्यांना तुम्ही सांगा, गेल्या वर्षी खूप मार्क पडत असतील रेग्युलर कॉलेजच्या क्लासमध्ये, पण तुम्ही आउट ऑफ सिलेबस जास्त फोकस केलं. गेल्या वर्षी एक्झाममध्ये 2020ला 89 क्वेश्चन्स डायरेक्टली NCERTतले होते फेज 1 मध्ये. फेज 2 मध्ये 90 क्वेश्चन डायरेक्टली NCERTतले होते. एक क्वेश्चन NCERT बेस्ड होता, तोही आपण क्लासमध्ये घेतला होता. मी बोललेलं काय आलं, विनाकारण बाहेरचं नॉलेज घ्यायच्या भानगडीत पडू नका. आणि तुम्हाला वाटत असेल मला सगळंच येत आहे, देन वेलकम फॉर द नेक्स्ट इयर. ओव्हर कॉन्फिडंट राहायचं नाही बाळांनो. ठीक आहे. चलो, मी तुम्हाला शिकवतोय आता स्ट्रक्चर ऑफ कॉन्ट्रॅक्टाईल प्रोटीन. परवा दिवशीच मला एका भैयाचा फोन आला, 312 मार्क आहेत बाळ त्याला बायोमध्ये, आणि त्याला वर्षभर 350 340च्या पुढे पडायची. त्याला 500 समथिंग काहीतरी मार्क आहेत टोटल. त्याचं म्हणणं आलं की मी जे मायक्रोस्कोपिक वर्ड सांगतो ना तुम्हाला, या वर्ड्स जर त्याला गेल्या वर्षीच माहीत असते तर कदाचित त्याला 350च्या पुढे आले असते. त्याचे जे क्वेश्चनचे मार्क गेले ना, तुमच्यापैकी भरपूर जणांचे मार्क, तुम्ही म्हणू सिली मिस्टेक केलं, मी सिली मिस्टेक असते. आणि तुमच्या सिली मिस्टेक्स फक्त या गोष्टीमुळे झाले की यू आर कन्फ्युज्ड अबाउट 2 ऑप्शन्स. होते का नाही? तुमच्यापैकी भरपूर जण 2 ऑप्शन्स मध्ये कन्फ्यूज झालेत आणि रिपीट करायला आलेत बाळांनो. हे जर कन्फ्युजन पाहिजे नसेल, ग्रीक लॅटिन वर्ड्स लक्षात ठेवा. मी सांगतो त्या पद्धतीनं सगळा कन्सेप्ट पूर्ण बायोलॉजीमध्ये फिरवा. देव पण 360 पैकी 360 घेण्यापासून रोखू शकत नाही. तशाच पद्धतीने अभ्यास करा. आपण बघतो ऍक्टिन फिलामेंटचं स्ट्रक्चर. देवाचं नाव घेतलं तर आता काय करू आपण, तुम्हाला देव बनवू, देव. ठीक आहे. आता ऍक्टिन फिलामेंट आणि मायोसिन फिलामेंट काढताना मी स्ट्रक्चर काढलं होतं बास. हा ऍक्टिन काढला होता आणि मायोसिन असा काढला होता, आणि ऍक्टिन मायोसिनचे असे 2 स्ट्रक्चर काढले होते. बरोबर आहे. म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन एकमेकाला बाइंड होतात. बरोबर आहे की नाही? म्हणजे ऍक्टिन आणि मायोसिन जर बाइंड होत असतील, हा तुमचा ऍक्टिन आहे, हा तुमचा मायोसिन आहे, म्हणजे दोघांवर बाइंडिंग साइट नावाचं स्ट्रक्चर असेल, बाइंडिंग साइट नावाचा एरिया असेल. बरोबर आहे की नाही? मग मला सांगा, ऍक्टिनवर कोणाचं बाइंडिंग साइट असेल? मायोसिनचं. मायोसिनवर कोणाचं बाइंडिंग साइट असेल? ऍक्टिनचं. एकदम बरोबर. इथं कन्फ्युजन होतं मुलांचं. सोपं समजायचं आपण. ऍक्टिन बाइंडिंग साइट कुणावर असेल? मायोसिनवर. मायोसिन बाइंडिंग साइट कुणावर असेल? ऍक्टिनवर. सोपं आहे की नाही? हा. आता हाच कन्सेप्ट तुम्हाला थोड्या वेळात येणार आहे. काय आहे पहा. ऍक्टिनचं स्ट्रक्चर करत असताना तुम्हाला देव केलं आणि तुम्हाला सांगितलं ऍक्टिन बनवा. आता पहा तुम्ही काय केलं, छोटे छोटे चेंडू घेतले. असा एक चेंडू घेतला, त्या चेंडूच्या आकाराचा चेंडू आहे म्हणून याला ग्लोब्युलर स्ट्रक्चर आहे. ठीक आहे. तर याला तुम्ही काय म्हणले, सर हा चेंडू आहे, हा ग्लोब्युलर आहे, म्हणून मी याला ग्लोब्युलर ऍक्टिन असं म्हणतो. ग्लोब्युलर ऍक्टिन म्हणण्यापेक्षा तुम्ही याला जी ऍक्टिन म्हणा. सो यू टेक वन स्फेरिकल स्ट्रक्चर, इट इज अ मेड अप ऑफ प्रोटीन, and that protein is a globular in a shape. That's why you call it as a G-actin. Actin कशापासून बनलंय? ऍक्टिन 3 कंपोनंट पासून बनले बाळांनो. पहिला कंपोनंट ऍक्च्युअली आहे F-actin. काय आहे? F-actin. दुसरा कंपोनंट आहे ट्रोपोमायोसिन. तिसरा कंपोनंट आहे
हे पाठ केल्यासारखं आहे पण मी सांगणार नाही तुम्हाला असं. तिसरा कंपोनंट आहे ट्रोपोनिन. या 3 कंपोनंट पासून ऍक्टिन बनलाय. पण हे थोड्या वेळासाठी विसरा, मी तुम्हाला हा एक चेंडू घेतला, याला चेंडूच्या आकाराचा आहे म्हणून याला मी जी ऍक्टिन म्हणलं. ठीक आहे, ऍक्टिनचा एक पार्ट जी ऍक्टिन. आता असे खूप सारे चेंडू घ्या. ठीक आहे, असे खूप सारे चेंडू घ्या. जरा पोलिओ झालेला चेंडू निघाला बरं का, सॉरी. मोठा चेंडू काढू. असे खूप सारे चेंडू घ्या आणि या चेंडूची एक चेन बनवा. चेन म्हणजे माळ बनवा. अशा एका चेंडूच्या माळेला तुम्ही पॉलिमर ऑफ जी ऍक्टिन म्हणा. बरोबर आहे. सो दिस इज युअर पॉलिमर ऑफ जी ऍक्टिन. तुम्ही जर बघितलं तर ही एक मोत्याची माळ तयार झाल्यासारखं झालं. माळ म्हणजे दोरीसारखी असते, दोरीला आपण फिलामेंट म्हणतो. म्हणून या एका माळेला मी म्हणणार आहे फिलामेंटस ऍक्टिन. काय म्हणणार आहे बाळांनो? फिलामेंटस ऍक्टिन. फिलामेंटस ऍक्टिन किंवा एफ ऍक्टिन. फिलामेंटस ऍक्टिनचा अर्थ आहे दोरीसारखा. ही जी दोरी आहे याच्यामध्ये खूप सारे चेंडू आहेत, मोती आहेत. एका चेंडूला ग्लोब्युलर ऍक्टिन म्हणलं. म्हणजे ग्लोब्युलर ऍक्टिन, मेनी ग्लोब्युलर ऍक्टिन, दे कम टुगेदर टू फॉर्म वन फिलामेंटस ऍक्टिन. मी बोललेलं काय आलं? मग मला सांगा, फिलामेंटस ऍक्टिन मोनोमर का पॉलिमर? सर पॉली म्हणजे अनेक, मेयर म्हणजे तुकडे किंवा युनिट. सो एफ ऍक्टिन इज अ पॉलिमर, इट्स मोनोमर इज अ जी ऍक्टिन. सो हे सगळे जी ऍक्टिन आहेत आणि तयार झालेली मोत्याची माळ एफ ऍक्टिन. ठीक आहे. मग तुम्ही एक ऍक्टिन फिलामेंट बघितलं तर एका ऍक्टिन मध्ये असे 2 मोत्याच्या माळा असतात. सो देअर आर 2 एफ ऍक्टिन्स इन 1 ऍक्टिन फिलामेंट. म्हणजे हे पहा, अजून एक अशी मोत्याची माळ असते अशा पद्धतीची. मी बोललेलं कळालं का बाळ? अशा पद्धतीची मोत्याची माळ असते जी हेलिकली कॉइल्ड असते. हेलिकली कॉइल्डचा अर्थ आहे डीएनएचे स्ट्रँड कसे हेलिकली कॉइल्ड असतात तशा पद्धतीनं 2 मोत्याच्या माळा एक हेलिकली कॉइल्ड. म्हणजे ही एक माळ अशी जर असेल तर दुसरी माळ अशी. ही एक एफ ऍक्टिन, ही एक एफ ऍक्टिन. मी बोललेलं काय आलं? सो वी आर टॉकिंग अबाउट स्ट्रक्चर ऑफ ऍक्टिन. ऍक्टिन मध्ये काय काय आहे? 3 कंपोनंट आहेत. एफ ऍक्टिन कसा बनला? सर एफ ऍक्टिन हा पॉलिमर आहे. ही एक माळ आहे. इट इज अ चेन. देअर आर 2 एफ ऍक्टिन्स इन 1 ऍक्टिन. एका ऍक्टिन मध्ये 3 पार्ट आहेत. त्याच्यापैकी पहिला पार्ट एफ ऍक्टिन. फॅक्टिन म्हणायचं नाही बरं का इडे. फॅक्टिन नाही आहे, एफ ऍक्टिन. किती एफ ऍक्टिन आहेत? 2 एफ ऍक्टिन. एफ ऍक्टिन म्हणजे फिलामेंटस ऍक्टिन. फिलामेंटस ऍक्टिन पॉलिमर आहे का मोनोमर? सर इट इज अ पॉलिमर. इट इज मेड अप ऑफ 2 चेन्स. 1 एफ ऍक्टिन, 1 एफ ऍक्टिन. आता अजून जर तुम्ही, चित्र जरा जास्त घाण आलंय पण समजून घ्या तुम्ही, नंतर अजून एकदा व्यवस्थित काढतो. बर, आता अजून जर तुम्ही याला नीट पाहिलं तर तुम्हाला काय दिसणार आहे बाळांनो? जर नीट पाहिलं तर खाली न घेता वर घेऊया आपण. कसं? हे अशा पद्धतीनं. ठीक. हा, जर तुम्ही अजून याला व्यवस्थित पाहिलं बाळांनो, लक्ष देऊ नाही का, तर तुम्हाला इथं दोऱ्या दिसणार आहेत. दोऱ्या म्हणजे हा एक तुमचा एफ ऍक्टिन एक नाही, या एफ ऍक्टिन बरोबर ही एक दोरी अशा पद्धतीनं रन होते खाली. सो देर इज अनादर फिलामेंट. अजून एक दोरी ठेवली बाळांनो. कसली दोरी आहे पहा, मी सांगतो. ही एक दोरी आहे आणि इकडे अजून एक दोरी. ठीक आहे. सो देअर आर फिलामेंटस, अनादर फिलामेंटस स्ट्रक्चर. आता ही जी फिलामेंट स्ट्रक्चर आहे हे पण प्रोटीन पासून बनलंय. ह्या स्ट्रक्चरचं नाव आहे ट्रोपोमायोसिन. काय आहे? ट्रोपोमायोसिन. लक्ष घेऊन ऐका. मी काय म्हणलं? ऍक्टिन हा प्रोटीन पासून बनलाय. बरोबर आहे? बरोबर आहे. मग ह्या प्रोटीन मध्ये अजून खूप सारे प्रोटीन आहेत. पहिला आहे एफ ऍक्टिन नावाचे प्रोटीन. 2 आहेत त्याचे पार्ट. ठीक आहे. पुन्हा मी ट्रोपोमायोसिन सांगणार. ट्रोपोमायोसिन काय आहे? ट्रोपोमायोसिन सुद्धा दोरीच आहे. ट्रोपोमायोसिनचे 2 पार्ट असतात. देअर आर 2 ट्रोपोमायोसिन फिलामेंट्स. दीज फिलामेंट्स दे रन पॅरलल विथ एफ ऍक्टिन. म्हणजे 2 एफ ऍक्टिन आहेत की नाही, ह्या 2 एफ ऍक्टिन बरोबर ट्रोपोमायोसिन पॅरलली रन होतात. म्हणजे एफ ऍक्टिन 2 आहेत. ट्रोपोमायोसिन किती आहेत? देअर आर 2 ट्रोपोमायोसिन फिलामेंट्स अँड दे रन पॅरलली. दे रन पॅरलली. कुणाच्या पॅरलली? पॅरलली विथ एफ ऍक्टिन. आता तुम्ही म्हणाल सर एफ ऍक्टिनच्या पॅरलल रन होतात. बर, आता अजून जर व्यवस्थित तुम्ही चित्र पाहिलं तर या ट्रोपोमायोसिनवर असे काही ठिकाणी असे आपण मोदक ठेवतो का नाही, मोदक गणपतीचा असताना आपण ते लक्ष्म्याला वगैरे ठेवतो बघा मोदक, असे मोदक ठेवलेत ॲट सम रेग्युलर इंटरव्हल्स ऑन ट्रोपोमायोसिन. एनसीईआरटीची वर्डिंग लक्षात ठेवायची.
मी बोललेलं कळालं, रॅन्चो नाही व्हायचं, आलं का लक्षात? वर्डिंग जसे तशी लक्षात ठेवायची. ॲट सम इंटरव्हल्स ऑफ द ट्रोपोमायोसिन, ट्रोपोमायोसिनच्या काही अंतरावर, ट्रोपोमायोसिनवर काही अंतरावर अशा पद्धतीचे प्रोटीन्स ठेवलेत बाळांनो. पहा मी असे 3-3चा झुंड काढलाय, झुंड. यांना काय म्हणायचं? ट्रोपोनिन. व्हॉट आर ट्रोपोनिन? ट्रोपोनिन आर ऑल्सो प्रोटीन. दीज आर द प्रोटीन्स केप्ट ऑन ट्रोपोमायोसिन. पहा मी काय केलंय? ट्रोपोमायोसिनवर मोदक ठेवल्यासारखं ठेवलेत. ठीक आहे. हे ट्रोपोमायोसिन काय, ट्रोपोनिन तिसरा कंपोनंट काय सांगितलं बाळांनो? ट्रोपोनिन. व्हॉट इज ट्रोपोनिन? सर इट इज अ प्रोटीन. हा कसला प्रोटीन आहे? प्रोटीन आहे. मी सांगतो कसला आहे तो सांगतो, ऐक. या प्रोटीनला कसं ठेवलं? इट इज प्लेस्ड ॲट रेग्युलर इंटरवल. कसं? रेग्युलर इंटरवल. रेग्युलर इंटरवलचा अर्थ काय? रेग्युलर इंटरवलचा अर्थ आहे अंतरावर, काही अंतरावर. ट्रोपोमायोसिनवर काही अंतरावर ट्रोपोनिन ठेवलेले आहेत. मी बोललेलं कळालं? हा, एवढं कळालं असेल तुम्हाला. आता इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे? या ट्रोपोनिनचं फंक्शन काय 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 कळालं पहा. ॲक्टिन फिलामेंटमध्ये मी सांगितलं ॲक्टिनचं स्ट्रक्चर. ॲक्टिनचं स्ट्रक्चर बघत असताना तुम्हाला गोष्ट सांगितली, देअर आर 3 पार्ट्स विच आर प्रेझेंट इन ॲक्टिन फिलामेंट. कुठले? एफ ॲक्टिन, ट्रोपोमायोसिन, ट्रोपोनिन. एफ ॲक्टिन इज अ पॉलिमर मेड अप ऑफ जी ॲक्टिन्स. जी ॲक्टिन हा मोनोमर आहे. ठीक आहे. मग हे एफ ॲक्टिन दे आर हेलिकली कॉइल्ड अराउंड इच अदर. And these F actin, along with these F actin, there are 2 molecules of tropomyosin. These tropomyosin molecules, there are 2 molecules. They also run parallel with F actin. ठीक है. And around that tropomyosin at same regular interval, there are troponin proteins. Troponin protein मध्ये 3 सब युनिट असतात. हे काय असतात, कसे असतात, आपण लगेच नेक्स्ट लेक्चर मध्ये बघूया बाळांनो. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये अगोदर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवणार. या व्हिडिओमध्ये आतापर्यंतच्या ज्या काही 4-5 कन्सेप्ट आहेत ते मी छान क्लिअर करणार आणि मग मी पुढचा पार्ट घेणार आहे. त्यामुळं लेक्चर मिस करू नका. तुमचे जे काही डाऊट असतील मला फोन करायचा, डाऊटाला फोन करायचा. मी माझी जी स्पीड ठेवले ती मी ॲव्हरेज म्हणजे सगळ्यांना समजेल, वरच्यांनाही खालच्यांनाही, वरच्यांना जास्त स्लो वाटणार नाही, खालच्यांना जास्त स्पीडमध्ये वाटणार नाही अशी ठेवले. तरीही कोणाला प्रॉब्लेम असेल मला डायरेक्ट कॉल करा, मला व्हॉट्सअप करा बाळांनो. ठीक आहे. खूप छान पद्धतीनं चालू आहे आणि विनाकारण आउट ऑफ सिलेबस वाचायचा अभ्यास करायचा प्रयत्न करू नका. थँक्यू. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. अशक्य स्वप्नांची शक्य होईल इथे तयारी. RCC मध्ये PCB शिकुरी घेऊ. गगन भरारी, गगन भरारी RCC.